नमस्कार. आजच्या या प्रवासात आपण एका अशा ऐतिहासिक वास्तूची गोष्ट उलगडणार आहोत, जिने फक्त महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलून टाकला. होय, आपण थेट सह्याद्रीच्या कुशीत जाणार आहोत. रणांगण ते इको हेरिटेज असा सिंहगड किल्ल्याचा थक्क करणारा प्रवास अनुभवण्यासाठी चला तर मग सुरू करूया. आता विचार करा, मध्यरात्रीची वेळ, घनदाट अंधार आणि एका अकल्पनीय धाडसी हल्ल्याने एका अभेद्य पर्वताचं नाव कायमचं कसं बरं बदलून गेलं असेल. 17व्या शतकातल्या एका अत्यंत गुप्त आणि थरारक मोहिमेची ही गोष्ट आहे. ही फक्त एका युद्धाची कहाणी नाहीये, तर ही कहाणी आहे अंगावर काटा आणणाऱ्या शौर्याची, निष्ठेची आणि एका सर्वोच्च बलिदानाची. आता भाग 1, कोंढाण्याची मूळ कथा. प्राचीन काळात कौंडिन्य ऋषींच्या नावावरून याला कोंढाणा म्हटलं जायचं. सह्याद्रीच्या रांगेत तब्बल 2300 फूट उंचीवर, अगदी खड्या आणि सरळसोट कडेवर हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. याचं हे भौगोलिक स्थानच खरं तर याला एकदम अभेद्य बनवतं. आपल्याला माहितीये का, हा किल्ला म्हणजे अनेक साम्राज्यांच्या उदयाचा आणि अस्ताचा जिवंत साक्षीदार आहे. अगदी 8व्या शतकात राष्ट्रकूटांनी याचा पाया रचला. पुढे 14व्या शतकापर्यंत कोळी महादेव सरदार नाग नाईक यांचं इथे वर्चस्व होतं. पण 1328ची गोष्ट, तब्बल 8 महिन्यांच्या प्रदीर्घ वेढ्यानंतर दिल्ली सल्तनतच्या मोहम्मद बिन तुगलकने हा किल्ला जिंकला. त्यानंतर बहमनी सल्तनत आणि 1500च्या उत्तरार्धात तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. असं म्हणतात ना, ज्याचा कोंढाणा त्याचा संपूर्ण दख्खनवर वचक, एवढं या किल्ल्याचं महत्त्व होतं. आता भाग 2, 1670चा, तो ऐतिहासिक आणि थरारक रात्रीचा हल्ला. पुरंदरच्या तहात आपण हा महत्त्वाचा कोंढाणा किल्ला गमावला होता. तो स्वराज्यात परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी एक अत्यंत गुप्त आणि खरं सांगायचं तर अकल्पनीय अशी मोहीम आखली. या मोहिमेचं नेतृत्व केलं महाराजांचे शूर सेनापती सुभेदार तानाजी मालुसरे यांनी. स्वतःच्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवून 4 फेब्रुवारी 1670ची ती काळोखी रात्र, दोराच्या शिड्या लावून मावळे त्या अवघड कड्यांवरून सरसर वर चढले. आत शिरताच मुघल किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याच्या राजपूत सैन्यासोबत भयंकर हातगाईची लढाई सुरू झाली. आणि ही लढाई काही साधीसुधी नव्हती, ती अक्षरशः अटीतटीची होती. या घनघोर लढाई तानाजी मालुसरे यांनी असं काही शौर्य गाजवलं ज्याला इतिहासात तोड नाही. पण दुर्दैवाने मुघलांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. शेवटी त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आणि मराठ्यांनी किल्ला जिंकूनच दाखवला. जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली ना, तेव्हा त्यांच्या तोंडून अत्यंत भावूक उद्गार बाहेर पडले. गड आला पण सिंह गेला, हे ऐकलं की आजही अंगावर शहारे येतात. आणि याच लाडक्या सिंहाच्या स्मरणार्थ महाराजांनी या कोंढाणा किल्ल्याचं नाव कायमचं बदलून सिंहगड असं ठेवलं. भूतकाळातल्या त्या धगधगत्या रणांगणातून आता थोडं वर्तमानात येऊया. भाग 3, सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थांची सफर. आज हाच किल्ला इतिहास आणि निसर्गप्रेमींसाठी एक अतिशय शांत आणि चैतन्यमय असं ट्रेकिंगचं ठिकाण बनलं आहे. इथला अनुभवच वेगळा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी भव्य असा पुणे दरवाजा किंवा कल्याण दरवाजा आहे. आणि इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथलं गावरान जेवण. म्हणजे विचार करा, थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्या निसर्गरम्य वातावरणात गरमागरम पिठलं भाकरी आणि कांदाभजी, क्या बात है. यासोबतच लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक बंगला आणि तानाजी मालुसरे तसेच राजाराम महाराज यांची स्मारकं आपल्याला इथला ऐतिहासिक वारसा अगदी जवळून अनुभवण्याची संधी देतात. पण आजच्या घडीला ना, हा किल्ला एका नव्याच युद्धाला सामोरा जातोय. भाग 4, किल्ल्याच्या भविष्याचा संवर्धन. हे युद्ध आता कुठल्या परकीय आक्रमणांविरुद्ध नाहीये, तर ते आहे वाढत्या प्रदूषणाविरुद्ध. या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसाचं रक्षण करणं ही आता काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. एक खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पूर्वी किल्ल्याला शत्रूंच्या आक्रमणांपासून आणि अनेक महिने चालणाऱ्या वेढ्यांपासून वाचवण्याचं भलं मोठं आव्हान होतं. पण आताची नवी आव्हानं अगदीच वेगळी आहेत. जसं की वाढता प्लॅस्टिक कचरा, खाजगी गाड्यांमुळे होणारं प्रदूषण आणि सुट्ट्यांच्या दिवशी उसळणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी. ह्या सगळ्या आधुनिक गोष्टींमुळे किल्ल्याच्या मूळ सौंदर्याला आणि इथल्या वन्यजीवांना खरोखरच एक गंभीर धोका निर्माण झाला आहे. तर सुदैवाने या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वनविभागाकडून अतिशय कठोर पावलं उचलली जात आहेत.
1 जूनपासून सिंहगडावर संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. वर प्लास्टिकच्या बाटल्या नेण्यासाठी एक खास बॉटल डिपॉझिट सिस्टीम सुरू केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढतं वायू प्रदूषण आणि ट्रॅफिक रोखण्यासाठी 26 जानेवारीपासून घाट रस्त्यावर खासगी वाहनांऐवजी केवळ बसेस म्हणजेच इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा एक अतिशय स्तुत्य निर्णय घेण्यात आलाय. इथलं इको टुरिझम टिकवण्यासाठी ही पावलं उचलणं अगदी मस्ट होतं. तर मग हा सिंहाचा गड असाच पुढची 1000 वर्षे कसा गरजत राहील, हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. केवळ वनविभागाचे नियम पाळून चालणार नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून ती आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. इतिहास जपणं म्हणजे केवळ जुन्या कथा सांगणं नाहीये, तर आपला हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवणं हे आहे. सर्व काही मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.